हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। संजय राउत साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय राउत साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बुद्ध साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। सोलापूरला पालकमंत्री म्हणून गोरेंची नेमणूक झाली. कुणाला काय काय भेटलं, परंतु सच्च्या भाजपच्या कार्यकर्त्याला काही भेटले नाही. आणि त्या पालकमंत्र्याचे जे चाटुकार होते त्यांनी स्वतःच्या भक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी काल संजय राऊत साहेबांचा पुतळा या ठिकाणी दहन केला. परंतु या ठिकाणी आम्ही गोमूत्र शिंपडून सन्मान्य संजय राऊत यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक केलेला आहे. आणि संजय राऊत हे आमच्यासाठी नक्कीच प्रेरणास्थान आहेत. परंतु एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते की काल जे सच्चे भाजपचे कार्यकर्ते होते ते प्रचंड आनंदले होते की ज्याप्रमाणे पालकमंत्र्यावर प्रेम आहे परंतु प्रधानमंत्र्यावर प्रेम नाही असं त्यांनी समाज माध्यमात टाकलेलं आहे. एक रोहिणी तडवळकर व बाकी काही मोजके सोडले तर आज भाजपमध्ये सच्ची भाजपा दिसत नाही. आणि ही खतखत त्यांच्यातूनच बाहेर येत आहे. त्याला फक्त आम्ही एक वाट करून दिली असं मला वाटतं. व यापुढं संजय राऊतच नाही तर शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याचं आव्हान आम्ही सहन करणार नाही. गुन्हा दाखल झाला असू दे, असे गुन्हे पचवायची 100 ताकद आहे आमच्याकडं. आणि असं शिवसेने गुन्ह्या बिन्ह्याला घाबरत नसतो. असं चित्रा वाघ तर आयझेड म्हणाल्या होत्या. आयझेडचा अर्थ काय होतो ते चित्रा वाघना विचारा. आम्ही फक्त वायझेड म्हणालो आहे. ए टू झेड म्हणलं तर मग लय अवघड होऊन बसशील. आणि ही शिवसेना आहे. आमच्या बळावर तर तुम्ही जाऊन तिथं बसलात, नंतर तुम्ही इतरांचे पंख कापायला सुरुवात केलीत ईडी बिडी वापरून. परंतु ही शिवसेना तुम्हाला कधी संपवता येणार नाही आणि संपणार पण नाही. संजय महाभारतात पण एक पात्र होतं म्हणावं त्यांना. आणि त्या संजयपासून हा संजयपर्यंतचा प्रवास जर माहीत नसेल तर एकदा महाभारत पण वाचून घे म्हणावं. कारण रामायण ह्याने नीट वाचलं नाही. रामाच्या मंदिरात चोरी करणारी ही लोक ह्याने आम्हाला रामभक्ती वगैरे शिकवू नये, रामरक्षा तर बिलकुल शिकवू नये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते आमच्या सामनाचे संपादक या लोकसभेमध्ये देशाचा आवाज उठवणारे संजयजी राऊत साहेब यांच्या विरोधात काल भाजपने पुतळा दहन केला. आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये मुलाखत दिले. काही आमदार नव्या आमदारांनी काही मुलाखत दिले की संजय राऊत असे आहेत तसे आहेत. अरे बाबा, तुला गेल्या महाबली तुझे घरचे 16 नगरसेवक आम्ही केले आमच्या पक्षाच्या चिन्हावर. तू काय केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेच्या नावावर हजारो कोटी पैसे कमवला. तू त्यांचा होऊ शकला नाही, आमचा होऊ शकला नाही, तू भाजपचा का होऊ शकतो? असं त्या आमदाराला माझं आव्हान आहे. आणि ते पालकमंत्री विकासात्मक असं म्हणत असतात, विकास करणारे पालकमंत्री म्हणतात. ज्या माणसावर वीज चोरीचे गुन्हे आहेत, व्यभिचारी म्हणून त्यांच्यावर गुन्हे आहेत, अशा माणसांनी या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ नये. या महापालिकेमध्ये महापौरच्या माध्यमातून स्थायी समिती चेअरमन चाकोतेताई त्यांचा प्रचंड भ्रष्टाचार आहे, करोडोचा भ्रष्टाचार आहे, रस्त्यात भ्रष्टाचार आहे, नाल्यामध्ये गाळामध्ये भ्रष्टाचार आहे. या पालकमंत्र्यांनी त्याच्याकडे लक्ष घ्यावं. तुम्हाला जर कामच करत असेल, तुम्ही या शहरातले अवैध धंदे, डान्स बार, गुटखा मटका सगळं बंद करा. मग तुम्ही आम्हाला शहाणपणी शिकवायला या, मग आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. तुम्ही असंच जर आमच्या नादी लागलात, राऊत साहेब तर लांब राहिले. सोलापुरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक तुम्हाला भास आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असंच भ्रष्टाचार करत राहिला तर सोलापूर शहर बंद पुकारून तुमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीतर्फे आंदोलन पुकारू. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.